एका विकृत इसमाच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेला वसईतील 4 वर्षांचा विघ्नेश कोंढारे हा चिमुकला बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून सुखरूप घरी परतला। 30 मार्च रोजी झालेल्या मारहाणीनंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। 30 मार्च रोजी वसईच्या अनुपम घर संकुल या इमारतीत राहणाऱ्या विघ्नेश कोंढारे या 4 वर्षाच्या चिमुकल्या मुलाला संदीप पवार वय वर्ष 57 या रिक्षा चालकाने उचलून जमिनीवर आपटले आणि अमानुष मारहाण केली। त्याला मारहाण करणारे चित्रफित पाहून काळजाचा थरकाप उडाला होता। या घटनेमुळे सर्वत्र संताप पसरला होता। विघ्नेशवर मीरा रोडच्या वोरकार्ड रुग्णालयात उपचार सुरू होते। त्याच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली। त्याच्या उपचारासाठी 3 लाखांचा खर्च आला। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून 2 लाख रुपयांची मदत मिळवून दिली। रुग्णालयानेही बिलात 20% सवलत दिली। त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने बुधवारी संध्याकाळी त्याला घरी सोडण्यात आले। यावेळी हे 10 दिवस आमच्यासाठी नरकासारखे होते, मात्र माझा मुलगा सुखरूप घरी आला हा सर्वात मोठा आनंद आहे, अशी प्रतिक्रिया विघ्नेशच्या वडिलांनी दिली आहे। वसईचे आमदार स्नेहाताई दुबे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेटर पाठवलं होतं की बाळाच्या बिलासाठी, तर ते मुख्यमंत्री निधीतून 2 लाख रुपये आम्हाला भेटले आहे हॉस्पिटलला। तर नंतर त्यांनी पण ट्रस्ट जे हॉस्पिटलचं ट्रस्ट आहे त्यांना पण एक लेटर दिलं होतं की बिलामध्ये आणखी काहीतरी कमी करा म्हणून, तर तिथून पण मला 20% डिस्काउंट भेटला आहे। आणि त्याच्यामुळे मी आमचे आमदार वसईचे स्नेहाताई दुबे यांचे खूप आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे पण खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला खूप खूप मदत केली। धन्यवाद। आम्हाला खूप आनंद वाटतं, एवढा ह्याच्यामधून एवढा होऊन तो बाहेर येतो, आत घरी आता परत येतोय म्हणून खूप आनंद वाटते आम्हाला। सगळ्या पोरांना पण खूप आनंद वाटते, असं एवढं लवकर बरं होऊन घरी आला। ते विघ्नेश नाव ठेवले, गणपतीने त्याला वाचून आमच्याकडे घेऊन आले। आता परत आता घरी पण सगळं डेकोरेशन करून ठेवले, त्याच्यासाठी सगळं करून ठेवले, वेलकमसाठी सगळे तयारी करून ठेवले। आता त्याच्या वाट बघत होते आता कधी येतो म्हणून, कधी बसून 6 वाजेपासून इकडेच बसले, कधी येतो कधी आम्हाला भेटतो म्हणून वाट बघत बसले होते इकडे। आपण सोसायटीमध्ये माहोल काय? माहोल पण खूप शांत होते। आता 6 दिवसपासून कसं दिवस गेले आम्हालाच कळलं नाही, शांत एकदम, कोणी पोरा पण खेळायला नाही, एवढा शांतपणे होते सगळं। आता आज खूप आनंदाने आहे सगळे पोरा।